हा कॉन्सेप्ट इक्वेशन ऑफ बायसेक्टर आहे. त्या दोन लाईनच्या मधात जे दोन अँगल बायसेक्टर राहील, म्हणजे हे दोन लाईन झाल्या, तर हे वाला एक अँगल बायसेक्टर राहील ना, हे वाला एक अँगल बायसेक्टर राहील. तर या दोघांचे अँगल म्हणजे या दोघंही लाईनचे रिप्रेझेंटेशन हे राहील a1x प्लस b1y प्लस c1 अपॉन रूट ओवर ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर इक्वल टू, हे प्लस मायनस इम्पॉर्टंट आहे, a2x प्लस b2y प्लस c2 अपॉन रूट ओवर ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर का रूट ओवर. ठीक आहे ना. आता याच्यात हे म्हणजे आपल्याला समजा हे पाहिजे, हा हे जे लाईन जात आहे बायसेक्टरची ते ओरिजिन थ्रू जावं. तर याच्यासाठी C1 आणि C2 का पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. अजून का म्हणते, हे वाला जो वरचा साईन आहे हा वाला इथं फक्त प्लसवाला घेणार. अजून याचं जे आपल्याला समजा आता हे दोन लाईन आहे अशा, तर हा वाला आपला अक्यूट अँगल बायसेक्टर झाला, हा ऑप्ट्यूज झाला. तर आपल्याला माहिती कसं होईल, तर सिग्नम म्हणून एक कॉन्सेप्ट राहते. सिग्नम म्हणजे आपल्याला समजा आता आपल्याला या केसमध्ये a1 a2 प्लस b1 b2 याचं काम आहे. ठीक आहे ना. तर याची जे व्हॅल्यू येणार आहे आपली समजा पॉझिटिव्ह आली, तर आपल्याला कन्सिडर करायचं आहे हे जे पॉझिटिव्ह साईन आहे याच्या जागी आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे सिग्नम आपला समजा याची व्हॅल्यू आपल्याला ग्रेटर दॅन 0 भेटली तर आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. समजा 0 भेटली, 0 तर येणारच नाही म्हणा कधी, पण तरी भेटली तर 0च घ्यायचा आहे. आणि याची समजा भेटली मायनस भेटली तर आपल्याला लेस दॅन 0 घ्यायचा आहे. हे जी व्हॅल्यू येईल ना लेस दॅन 0 यायला. नेगेटिव्ह आला तर नेगेटिव्ह घ्या. कुठं, हे इथं या वाल्या जागी हे. ठीक आहे ना. a1 a2ची जी व्हॅल्यू राहणार आहे समजा पॉझिटिव्ह आली, हे वा a1 आणि a2 जे प्लस b1 b2 याचा आपल्याला समजा पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटली, तर ऑप्ट्यूजसाठी आपल्याला याच्या जागी पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. म्हणजे हे जे आहे ना प्लस मायनस, समजा आपल्याला ऑप्ट्यूज पाहिजे तर इथं पॉझिटिव्ह घेऊ आपण. आणि समजा आपल्याला याचाच म्हणजे याच व्हॅल्यूसाठी अक्यूट पाहिजे तर याच्या जागी निगेटिव्ह घेऊ. तर याची जे व्हॅल्यू येत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह यावाल्या याची, तर ते ऑप्ट्यूजसाठी लागू होते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आली तर निगेटिव्ह. आणि समजा निगेटिव्ह आली याची व्हॅल्यू, तर याचा अक्यूट जे राहील ते पॉझिटिव्ह घ्यायला लागेल इथून.